महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया। यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्करां भोजा अवधूत चिंतन श्री प्रभु रामचंद्र भगवान की। जय जय राम कृष्ण हरे राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम। जय जय राम राम कृष्ण हरे। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। जय जय राम। जय 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 राम कृष्ण हरि राजा राम।
नटहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना दीनागत दीना शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हो ये रे कृष्णा तेरी चाबस नार्या ये रे कृष्णा तेरी चाबस नार्या ये कृष्णा तेरी चाबस नार्या ये रे कृष्णा तेरी चाबस नार्या ये कृष्णा तेरी चाबस नार्या औदुंबरी बसनार्या औदुंबरी बसनार्या औदुंबरी बसनार्या गिरे औदुंबरी बसनार्या ये रे औदुंबरी बसनार्या ये कृष्णा तेरी चाबसनार्या ये रे कृष्णा तेरी चाबसनार्या ये कृष्णा तेरी चाबसनार्या काषायांबर घेणाऱ्या रे काषायांबर घेणाऱ्या रे काषायांबर घेणाऱ्या रे काषायांबर 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 घेणाऱ्या रे
तिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ताभीप्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता स्मरता ये रे स्मरता 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 ये रे स्मरता 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 दर्शन देणाऱ्या ये स्मरता 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 दर्शन देणाऱ्या स्मरता स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या छानपैकी आनंदात भजन करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र भगवान की भारत माता की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की इतका छान प्रतिसाद, इतका छान उत्साह आणि एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनाला येणारे भाविक श्रोते क्वचितच एखाद्या प्रदेशामध्ये सापडतात. तो हा प्रदेश म्हणजे ग्वाल्हेर प्रांत. फार मोठ्या उत्सवामध्ये समर्थांच्या सद्गुरू श्री वासुदेव महाराजांच्या कृपेने येण्याचं सद्भाग्य लाभलं. आपणा सर्वांना ही सगळी पार्श्वभूमी माहिती आहे. सद्गुरूंच्या कृपेने इथं येणं झालं आणि हे सर्व वातावरण पाहून मी अत्यंत भारावून गेलो. आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, बरं फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं नाही. म्हणजे कळतं म्हणून कीर्तन केलं हा भाग वेगळा. एखादी ओवी पाठ आहे, अभंग पाठ आहे, दृष्टांत पाठ आहे, सिद्धांत सांगता येतो, तबला पेटीवरती थोडंसं गाता येतं, टाळ वाजवतं, या सगळ्या गोष्टींकरिता कीर्तन करू नये. मग कीर्तन का करावं आणि त्यातही माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा अट्टहास का करावा? तर माझ्या अंतःकरणातली अत्यंत प्रामाणिक भावना आपल्या पुढे सांगतो की त्या निमित्ताने का होईना भगवान ज्ञानेश्वर माऊली आणि सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या मांडीवरती लेकरू होऊन खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचंय, बाकी काय. आणि या न्यायानं ज्ञानोबारायांच्याच शब्दात आपणा सर्व महेश स्वरूप श्रोत्यांच्या चरणी अत्यंत प्रफुल्लित, उत्साही, भगवत भक्त आणि भगवत भजन करणाऱ्या श्रोत्यांच्या पुढती ज्ञानोबांच्या शब्दात प्रार्थना करतो आणि निरूपणाला प्रवृत्त होतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती,
मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. माझ्याकडनं कीर्तन घडणं म्हणजे अशी गोष्ट आहे, बालक बापाची ताटी रिघे आणि बापा त्याची जीवऊ लागे. वास्तविक लहान लेकरू जेव्हा बापाला घास भरवतं तेव्हा ते वडिलाला कौतुक वाटतं, मला घास भरवतोय म्हणून. वास्तविक बापाला खाता येत नाही का? त्याला खाता येत असतं. तरी पण लहान लेकरू भरवतं म्हणून ज्या कौतुकाने तो ग्रहण करतो त्या पद्धतीने माऊली श्रोत्यांची प्रार्थना करतात. बालक बापाची ताटी रिघे आणि बापा त्याची जेवू लागे, मग तोही संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. या न्यायानं माझी सेवा आपण गोड मानून घ्यावी अशी विनवणी करतो आणि पूर्वरंगाला प्रवृत्त होतो. थोडासा इको कमी केला तर बरं होईल. नाही, अच्छा ठीक आहे, हरकत नाही. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काय वर्णावा? स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा. स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा. वैराग्ये डोलविला, वैराग्ये डोलविला, वैराग्ये डोलविला. माथा जेणे मुनींद्र सनकाचा. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम. प्रभु रामचंद्र भगवान की. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. अजामेळ भिल्ली तारिले कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. असं आहे, व्यावहारिक दृष्टीने जरी आपण तुच्छ जीवन जगत असलो, परमार्थाच्या दृष्टीने त्याज्य जीवन जगत असू, तरी पण एकदा का आपला स्वीकार भगवान नारायणांनी केला की जरी आपण जगाच्या दृष्टीने लोकांच्या पाहण्यात तुच्छ असू, मूर्ख असू, निंद्य असू, तरी पण कसे होतो? वंद्य होतो, पूजनीय होतो. मग त्याला उदाहरण द्यावं असा तुकोबारायांनी विचार केला. मग उदाहरण दिले. अजामेळ, अजामेळ आहे. भिल्लिणी म्हणजे शबरी माता, तारिली कुंटिनी, पिंगला वेश्या, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आणखी एक फार महत्वाचं उदाहरण, ब्रह्महत्या राशी पातके अपार, अपार पाप करणारा वाल्या कोळी, पण नामस्मरणाच्या बळावर त्याचे वाल्मिकी ऋषी झाले की नाही. हे का होतं तर म्हणाले, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भजन प्रमाण आहे. केवळ, इतर सगळे साधन आहेत. असं आहे, वेळेच्या अभावी आपल्याला तुकोबांच्या या अभंगाचा शब्दशः विचार करता येत नाही, येणारही नाही. तरी पण थोडीशी आउटलाईन पाहण्याचा प्रयत्न करू. अभंगात 3 मुद्दे महत्वाचे माझ्या दृष्टीने. एकतर भगवत प्राप्तीकरिता अन्यान्य अनेक साधनं सांगितलेले असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरणाचा गौरव केला, भजनाचा गौरव केला. दुसरी गोष्ट, भजन शब्दाचा अर्थ भज सेवायाम, सेवा करणं म्हणजे सुद्धा भजन आहे संस्कृताच्या दृष्टीने पाहायचं झालं तर. आणि तिसरी गोष्ट, आपण त्याज्य जीवन जगतो,
संसार करतो, प्रपंच करतो, भगवंताच्या ठिकाणी आपलं मन नाही. मग अशा प्रकारची त्याज्यता आपल्यामधनं काढून या जीवनाची इति कर्तव्यता ज्यांच्या चरणी शरण गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होते, अशा प्रकारचे ते संत आहेत. वास्तविक संत असा एकही उल्लेख या अभंगात नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी अप्रत्यक्षपणे संतांचं वर्णन या अभंगामध्ये केलं. कारण जे जे काही उदाहरणं तुकोबांनी दिले, अजामिळ असो, शबरी माता असो, पिंगला वेश्य असो, किंवा ब्रह्मर्षी वाल्मिकी असो, महर्षी वाल्मिकी असो, हे सगळे संतांच्या कृपेशिवाय भगवंताला भेटू शकले नाही. त्यामुळे आपल्यातलं तुच्छत्व, आपल्यातलं जे टाकून द्यावं अशा प्रकारचं प्रकरण आहे. ते काय टाकायचं आणि काय टाकल्यानंतर भगवान नारायण तुमचा अंगीकार करतील हे सांगणारे केवळ संत आहेत बरं का. म्हणून आपल्याकडे परंपरा आहे, संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मी या विषयावरती बोलीन, पण प्रस्तावनेचा विचार मला असा मांडायचा आहे की आपण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, संत वाङ्मय, पंत वाङ्मय, गद्य, काव्य, सगळ्या प्रकारचे वाङ्मय बघा. भक्तीशिवाय आपल्याला इतरत्र काहीही सापडणार नाही. भक्तीशिवाय आपल्याला अन्य काहीही सापडणार नाही. भगवत प्राप्तीचे मार्ग भलेही अनेक आहेत. मी उगवता उल्लेख करून जातो. ज्ञान आहे, योग आहे, कर्म आहे, एवढे सगळे मार्ग असून भक्तीच्या पाठीमागे काय लागायचं? आपण विचार करा ना, आपण जेवढ्या केवढ्या संतांचे जेवढे केवढे अभंग किंवा जेवढे केवढे वचन वाचले, पढले, चिंतनात आणले, सगळ्यांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलंय की नाही? बरं, आपला जो संकल्प आहे त्याच्या सांगतेनिमित्त हा कार्यक्रम आहे, तो कशाचा संकल्प होता? नामस्मरणाचाच संकल्प होता की नाही? त्या नामस्मरणाला, त्या भजनाला अनन्यसाधारण महत्व का? त्याचं कारण आहे, असं आहे, ज्ञानप्राप्तीकरिता विशिष्ट अधिकार लागतो, योगाची साधना करण्याकरिता विशिष्ट अधिकार लागतो, कर्म मार्गाकरिता सुद्धा विशिष्ट अधिकार लागतो. भगवत भजनाकरिता कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम नाहीये. म्हणजे आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत हाच भजनाचा अधिकार आहे. असं आहे, वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानप्राप्तीकरिताच्या अधिकार्याचं वर्णन आलं. मी आपल्याला ओघवती ओळ म्हणून दाखवतो. वेदांत शास्त्राचा ज्ञानाचा अधिकारी कोण म्हणाले? वेदांत सारकारांनी सांगितलं, अधिकारी तू विधिवदधीत वेद वेदांगत्वे नापाततो धिगताखिल वेद वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्तोपासनानुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. म्हणाले हा वेदांत शास्त्राचा अधिकारी. थोडक्यात सांगायचं, विस्ताराला वेळ नाही, पण अध्यात्मशास्त्री ये अंतरंगुची अधिकारी ये. अंतरंग पुरुष ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. पुढे सांगितला योग. योग म्हणजे भलतं सलतच, म्हणजे हल्ली आपण त्याला ए जोडला मागे. काय म्हणतो? योगा. शरीर स्वास्थ्यासाठी सगळं केलं पाहिजे, नाही असं नाही. व्यायाम आहे, सूर्यनमस्कार आहे, अनुलोम विलोम आहे, कपालभाती, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या पाहिजेत. का? कारण शरीर माध्यम खलु धर्म साधन. तरी पण काही काही जण म्हणतात, महाराज आम्ही एवढा योगा करतो, एवढे क्लासेस जॉईन करतो, सगळं सगळं करतो, पण आमचं माइंड डिस्टर्ब ते डिस्टर्बच, शांती मिळत नाही. का? कारण योग मुळात काय हे आपल्याला समजलेलं नसतं. योग मुळात अष्टांग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या क्रमानं जावं लागतं. आपल्या ठिकाणी ना यम ना नियम आणि आसन करायला निघतो. ही गोष्ट अशी होऊन जाते. बरं, योग विनाश होण्याची 6 कारणं शास्त्रांनी सांगितलेत. हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लौल्यंच षड्भिर्योगो विनश्यती. योग विनाश कशाने होतो? 6 कारण आहेत. अति आहार, गुलाबजामुन, जिलेबी, पंचपक्वान्न, छानपैकी रबडी, अमक ढमक, हे सगळं पाहिल्यानंतर असे पाणी सुटतं महाराज जिवेला की 3 दिवस अधाशे असल्यासारखा माणूस खातो, पुढे 3 दिवस जेवायचं काम ठेवत नाही.
अति आहार. बरं पुन्हा प्रयास. प्रयासश्च, दुर्दैवाने कशाचे प्रयत्न करावेत हे मनुष्याला कळत नाही. बरं आपण मोकळेपणाने सांगा, माणसाने कशाचे प्रयत्न करायचे? ऐश्वर्य संपन्न होण्याचे प्रयत्न करावेत, श्रीमंत होण्याकरिता प्रयत्न करावेत, भक्ती प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावेत, ज्ञान मिळवण्याकरिता प्रयत्न करावेत, भगवत प्राप्तीकरिता प्रयत्न करावेत. अहो कलियुगामध्ये एवढं दुर्दैव, झोपा लागण्याचे माणसाला प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी कीर्तनात येऊन बसतात. कशाचा प्रयत्न? ते काय, आम्ही मुंबईला कीर्तनाला गेलो होतो एकदा. 7 दिवस कीर्तन. एक आजोबाशे समोर येऊन बसायचे. कीर्तन झालं आणि त्यांनी मला 500 रुपये दिले. म्हणाले वा 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 बाळा, फार छान कीर्तन आहे, जर 500 रुपये. म्हणलं आजोबा हे कशाकरिता करता? हे नको मला. नाही नाही म्हणले 500 रुपये ठेव. म्हणलं असं करा आजोबा, 7 दिवस माझी इथेच कीर्तन आहेत, तुम्ही काय करा 7व्या दिवशी एकदाच द्या. असं तुझे 7 दिवस कीर्तन आहेत, मी दररोज 500 रुपये देईन. आता फायदा होता ना राव. पण मी तार्किक माणूस. म्हणलं आजोबा आता खरं सांगा, नेमकं तुम्हाला माझ्या कीर्तनातलं काय आवडलं? आर्या आवडली, साकी आवडली, दिंडी आवडली, कामदा आवडली, पूर्वरंग आवडला, उत्तर रंग आवडला, सिद्धांत आवडला, दृष्टांत आवडला, गाणं नेमकं काय? ते काही विचारू नको. म्हणले हे 500 रुपये ठेव. म्हणलं झालं तरी काय आजोबा? काय सांगाव? म्हणाले घरी झोपेच्या 2-2 गोळ्या घेतो, झोप लागत नाही. इथे नमनाला जे झोपलो ते भैरवीला झोप. प्रयासश्च, कधी कधी काही गोष्टींचे प्रयत्न मनुष्याला बाधक ठरतात. प्रजल्पो, बड बड बड, हे फार बाधक आहे योगाला. नियमाग्रह, म्हणून समर्थांनी फार जमेची बाजू सांगितली बरं का. अति नियम करो नये, नियमे वीण राहो नये. जास्त करायचं नाही पण केल्याशिवाय राहायचं नाही. हे मध्य जमणं फार कठीण आहे. जनसंघश्च, लोकांचा संघ, लौल्यंच, शिथिलता, या 6 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट जीवनामध्ये असली ना तरी पण मनुष्याचा योग विनष्ट होतो. कठीण साधन आहे हे. योग मार्गीची वाट अति अवघड, परम कष्ट, थोर विघ्नांचा कडकडाट, प्राप्ती अवचट. मी काय भेडवायला आलो नाही बरं का तुम्हाला, हे नका करू ते नका. मी वास्तव काय ते सांगतो. योग करावा, ज्ञान करावं, पण भक्ती प्रधान करावं, हे त्याच्या मागचं मर्म आहे. कर्मामध्ये सुद्धा अशीच गत आहे, सूक्ष्मता खूप आहे. मग आता ज्ञानी अल्पसंख्याक, योगी अल्पसंख्याक, कर्ममार्गी अल्पसंख्याक, मग बहुसंख्य कोण? अज्ञानी, संशयी, आळशी, प्रमादी. मग यांच्या उद्धाराकरिता आपण काय करावं? नामस्मरण करा. विशेष गोष्ट ही की नामस्मरणाने ज्ञानाधिकार, योगाधिकार, कर्माधिकार सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. विस्ताराला मला वेळ नाही, पण याच्याकरिता तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, असा मागून विचार करावा लागतो. मग असं जर भजन केलं तर मग अंगीकार ज्याचा केला नारायणे. मग म्हणाले आजकालची लोक फार प्रश्न विचारतात, त्या नारायणानेच आमचा अंगीकार का करायचा? हु इज गॉड? नारायण कोण आहे? एक त्यांना साधं उदाहरण देत असतो आम्ही. एखाद्या राजकीय पार्टीतून पुढे जायचं असलं तर त्या पार्टीच्या अध्यक्षाने आपला स्वीकार करावा लागतो की नाही? एखाद्या संस्थेतून आपल्याला ग्लॅमर मिळवायचं असलं तर त्या संस्थेच्या अध्यक्षाने आपला स्वीकार करावा लागतो की नाही? त्याचप्रमाणे चराचर सृष्टीमध्ये विराजित परमसुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या परमसुखाचा मालक, तो परमसुखाचा सागर, त्या मालकाने, त्या चराचर सृष्टीच्या अध्यक्षाने आपला अंगीकार करावा लागतो. आणि चराचर सृष्टीचा अध्यक्ष कोण? तर नारायण. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. श्रीमद भगवद्गीताकार सांगतात. उगाचच नारायण शब्द वापरला नाही हो. जगद्गुरु तुकोबाराय आदी संत प्रत्येक शब्द अभंगांच्या मध्ये प्रयुक्त करतात. याच्या मागे फार गहन कारण असतात. वरपांगी विचार करून चालत नाही. एक अभंग जन्मभर पुरेल एवढं त्यात मर्म दडलंय. नारायणच का उच्चारला?
बरं त्याचाच का अंगीकार पाहिजे? हु इज गॉड? गॉड गॉड म्हणतो, चांगला शब्द आहे खरं तर. व्हॉट इज गॉड? जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन अँड डी मीन्स डिस्ट्रक्शन. The power which generates the universe, operates the universe and destructs the universe, that is God. म्हणून त्याने आपला अंगीकार करायचा. आणि त्या गॉड, त्या भगवंताचं भगवंतत्व अर्थात व्यापकत्व ज्या शब्दामध्ये आहे त्या शब्दाला नारायण म्हणायचं. नारायण शब्दाचा अर्थ काय? तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये नारायण शब्दाची व्याख्या आली, नराणाम अयनम यस्मात् तस्मात् नारायण स्मृतः. नरांचं जो अयन, अयन शब्दाचा अर्थ काय? घर. नर म्हणजे काय? आपण किंवा पंचमहाभूत. या पंचमहाभूतांचं घर जो आहे, ज्यातून उत्पन्न होतं, मग तो नारायण किती व्यापक असेल. शंकर भाष्यामध्ये शंकराचार्य हीच गोष्ट बोलतात. नर आत्मा ततो जातानी आकाशादीनी नारायणी कार्याणी तानी अयं कारणात्मना व्याप्नोती अतश्च तान्येन मस्येति नारायण. आपल्या नाट्यपदांमध्ये सुद्धा काय सांगितलंय? एखाद्या संन्याशाला विचारलं, तुम्ही कोणाला मानता? जो व्यापक आहे त्या परमात्म्याला आम्ही मानतो. यती मन मम मानित त्या एकया नृपाला. यती मन मम मानित त्या एकया नृपाला. यती मन मम मानित त्या. यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला. यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला. यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला. आदि अंत जासन से, आदि अंत जासन से. आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से त्या सनातनाला. यती मन मम मानित त्या एकला नृपाला. यती मन मम मानित त्या एकला नृपाला. यती मन मम. गगनधरा जा निवास, गगनधरा जा निवास. बंधन भय नाही त्यास. गगनधरा जा निवास. बंधन भय नाही त्यास. बंधन भय नाही त्यास. बंधन भय नाही त्यास. समीर करील कायन मन, समीर करील कायन मन, समीर करील काय. सधन सागराला. यती मन मम मानित त्या एकला नृपाला. यती मन मम मानित त्या. यती मन मम मानित त्या. यती मन मम मानित त्या एकला नृपाला. पंढरीनाथ भगवान की. यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला.
त्या एकल्या रूपाला मी मानतो. कोण? नराणाम अयनम यस्मात् तस्मात् नारायण स्मृतः. नरांचा जो अयन तो नारायण असतो. अशा प्रकारच्या नारायणाने जर आपला अंगीकार केला तर आपण जरी निंद्य जीवन जगत असलो तरी पण आपण वंद्य होतो, यामध्ये तिळमात्र संशय नाही. मग ते देहाचं निंद्यत्व असो, आणखी कशाचं निंद्यत्व असो, आपण वंद्य झाल्याशिवाय राहत नाही. हेच समर्थांनी पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगितलं. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेने वंद्य केले, अजमेळ भिलता गेले कुंटीने. प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, प्रत्यक्ष पुराणी. अजमेळ भिलता गेले कुंटीने, अजमेळ भिलता गेले कुंटीने, अजमेळ भिलता गेले कुंटीने, तारिले कुंटीने, तारिले कुंटीने. पंढरीनाथ भगवान की. दोन उत्तम साथीदार. तिसरे कीर्तनकार. संवादिनीवरती ऑर्गनवरती स्वानंदजी नेने आणि तबल्यावरती सिद्धार्थ कुंभोजकर उत्तम साथ देत आहेत. एकदा त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या. एक पद ते वाजवतील, तत्पूर्वी काही बोलायचं.